मी काय म्हणतो, आपण अजून एकदा फोन करूया का? ते म्हणल्यात ना, त्यांना काय कळलं की कळवणार आहेत आपल्याला, मग कशाला? ते तरी नीट शोधतात का? अहो मग इंडियन आर्मी बापू ती लय कसून शोधत्यात सगळं, तरी बी काय सापडणं म्हणून टेन्शन यायला लागलं. मग आपण त्याच्या साहेबाला फोन करूया काश्मीरला. बापू, अहो त्या साहेबांचा नंबर असा लगेच नाही मिळत आपल्याला. आता 2 आठवडे होत आले. अजून काय कळायला मार्ग नाही. मग काय करायचं काय आपण? का आपण पण तिकडे जाऊन शोधायचं? तसं कसं करायला येईल? दुसरा काहीतरी मार्ग असेल ना? सगळं करून झालं. अहो शीतला अजिंक्यांच्या दोस्ताला रोज फोन करते, अगदी दिवसातनं 2-2 टायमाला फोन करते. त्यांच्याकडून पण हेच उत्तर येते की अजून काय तपास लागला नाही म्हणून. आम्ही बेळगावला जाऊन आलो, सगळी चौकशी झाली, हे सगळं करून झालं बघा. फौजान, फौजी, का रे जितू, काय झालं? नाही, एवढ्या तातडीनं बोलवलंस? तुझी 2 आठवडे होत आले, अजून काही कळायला मार्ग नाही. आता धीर सुटायला लागला भाऊजी. आता अजिंक्यचं काहीतरी कळायला पाहिजे. होय, अरे असा धीर सोडून कसं चालत? बस. बघा मी सांगतो, आपला आजा जिथं कुठं बी असेल ना, तिथं अजून लढत असेल. असा सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाही तो. आपण असं खचून चालणार नाही. अरे पण ते कुठं आहेत, कशा अवस्थेत आहेत, काय करतात, काहीतरी कळलं पाहिजे का नाही? म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार असतो. अरे पण ती काडी तर सापडली पाहिजे का नाही आधाराला? किती दिवस अशी वाट बघायची? बरोबर आहे नाना, किती दिवस वाट बघायची आपण बी काहीतरी केलं पाहिजे, लावून धरलं पाहिजे. आता आर्मी आहेच, आर्मी त्याचा शोध घेत असणार. सारखं विचारलं पाहिजे, असं हातावर हात धरून बसून कसं चालेल? हातावर हात ठेवून कोण बसते, पण करायचं काय ते कळेना. सगळेच मार्ग खुंटल्यासारखे वाटायला लागलेत. फौजी, आता धीर सुटायला लागलाय. माझ्या मनात तर नको नको ते विचार यायला लागले. अरे पण समाधान असा विचार करून कसं चालेल? आपणच असं वागायला लागलो तर? अरे आपलं सोडा, शीतलचा तरी विचार करा. अशा अवस्थेत आपणच तिला सांभाळलं पाहिजे. मला तर कधी कधी वाटतं शीतल आहे म्हणून टिकली. एवढं सगळं सहन करायचं, ती बी अशा अवस्थेत, ही काय साधी गोष्ट आहे का? फौजी,
तुम्ही सांगा काय करायचं, आपण ते सगळं करूया. मी 1-2 फोन केल्यात, मला काय कळलं की लगेच सांगतो. माझे 1-2 मित्र आहेत दिल्लीत, ते म्हटलेत काय कळलं तर लगेच सांगतो. आपण दिल्लीला जाऊया का? तिथं गेलं म्हणजे मग सगळं नीट कळेल. अहो नाही बापू, अहो लगेच दिल्लीला कशाला? आणि दिल्ली काय जवळ आहे का? मला काय वाटतं, तुमच्यातलं कोणतरी परत एकदा बेळगावला जाऊन बघा. म्हणजे आपण गेलो फरक पडतोच ना. मला बी वाटतंय आपण बेळगावला जाऊ आणि आपलं म्हणणं लावून धरू. होय, तसंच करू. उद्यापासून मिशन शीतलच्या घरच्यांचं मन जिंकणं. वार माझा फौजी. तू आज लईच भारी दिसतेस. डिट्टो तुम्हाला फोटोच्या वेळी सजवलं होतंस तसंच ना? होय, तूच म्हणला होतास ना, जशी आहेस तशी सुंदर दिसतीस. आणि हो 1 मिनिट कोणीच माझ्याकडून घेऊ शकत नाही आणि मी कोणाला घेऊ बी देणार नाही. घे, रडून घे. असं हातल्या हात कुळत बसण्यापेक्षा हे बरं. फौजी, काय कळना आता. दिवसभर त्यात तसं काळजात धस होतंय. चित्र विचित्र स्वप्न पडतात. रात्री झोपी लागत नाही मला. हिमालया जरी अंगावर कोसळला तरी त्याच्या छातडावर उभं राहणार आहेत माझा अजिंक्य. ते जिथं कुठं आहेत, जिवंत आहेत एवढं पक्क माहितीये मला. पण ते कसं आहेत, कुठं आहेत हे विचार सारखं मनात येत असतात. माझा अजिंक्य कुठल्या अवस्थेत असतील हे विचार करून लई भीती वाटते. तुम्ही सांगा फौजी, मी यांना परत जायला सांगितलं, चुकलं का माझं? मी सपोर्ट केला नसता तरी केले नसते का? हे बघ, शांत आणि बघ, असं स्वतःला कोसत बसू नको.
ते झालं ते उगाळत बसून काय फायदा नाही. पण तुला वाटतं तसं काय नाही. तू जरी अजिंक्यला सपोर्ट केला नसता तरी बी आज तो तिचा असता. खरं आहे ना? आणि बघ, सपोर्ट केलाय त्याचा अभिमानच वाटतो त्याला. आज तो जिथं कुठं बी असेल तर हाच विचार करत असेल की माझ्या मागं माझ्या घराची काळजी घ्यायला माझी शिकली आहे, ती सांभाळ. माझ्या घराला, माझ्या माणसांना. अगं हीच गोष्ट तर त्याला बळ देते. आता तू असं वागून कसं चालेल बरं? पण आता नाही होत माझ्याकडनं, खरंच नाही होत. मला अजून काय बी नको. ते बॉर्डरवर होते तेव्हा माझ्या मनाला अजिबात हुरहुर नसायची. पण आता त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, तर बुद्धी बंद पडायची पाळी आली आहे. भाऊजी, मला अजून काय बी नको. फक्त हे हवेत. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. हे बाळा, अगं धीराने घे. फौजीच्या बायकोने फौजीशी संसार करायचं शिवधनुष्य पेललं ना, आता तुला माघार घेता येणार नाही. अगं जन्मभराचा वासा आहे, तुला पाहिजे तेव्हा बाहेर नाही पडता येणार. ह्या अख्ख्या गावात ही ताकद फक्त तुझ्यात आहे. वाताहार बांधू नको. हा घेऊन फौजी, शीतलला बघितलं का? सकाळी बाहेर पडल्या उशीर झालं. ते महादेवाच्या मंदिराकडे असं. फौजी, तुमच्या डोळ्यात पाणी. राहुल्या, शीतलला या अवस्थेत बघवत नाही रे. अहो फौजी, काय सांगू तुम्हाला, आम्हाला कळायचं बंद झालं. दोन्ही घरात सगळं उपाय करून झालं. नीलम काकींनी तर देव पाण्यात ठेवलं, तरी बी काय होईना. राहुल्या, आजपर्यंत कधी कोणाला बोललो नाही रे. मला काय वाटायचं, फौजीने जास्त इमोशनल राहता कामा नये. त्याचा त्यालाच त्रास होतो. म्हणून मी तुमच्यापासून लांब राहील. कधी तुम्हाला जवळ येऊ देत. राजाच्या बाबतीत नाही असं झालं. कायम मला लेकरासारखं वाटायचं. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, आनंद फौजीने कधीच काम बंद ठेवलं नाही. कायम वर्क इन प्रोग्रेस असायचं. तेव्हापासून आजचं कळलंय ना, तेव्हापासून कामात मनच लागत नाही रे. मग ठरवलं आपल्या आजासाठी करायचंय, त्याच्यासाठी हे मंदिर बांधायचं. मी काय करतोय कधी त्याला दाखवलं नाही. म्हटलं होतं त्याच्या हातानं उद्घाटन करीत. त्याला पाहिलं कायम बापाची माया माया तटून येते. फौजी, तुम्हाला असं होतंय, शीतलची काय अवस्था झाली असेल जरा विचार करा की. डोळे पुसा फौजी. रावल्या, तू म्हणतो ते खरंय. अरे शीतल सारखी खंबीर पोरगी जर तुटायला लागली, आपण तिला सावरलं पाहिजे. नाही तर दोन्ही घरं उन्मळून पडतील. उठ फौजी, तुम्ही व्हा पुढं, मी तिला घेऊन येतो. काय बाई, कवा यायचंय? तुमचा फोन झाला होता ना? होय, तर ते निघाले तेव्हाच त्यांनी फोन केला होता. 7 वाजेपर्यंत येतो म्हणले होते. काही कळलं का तिकडचं? काय बाई, फोनवर काही विचारलंच नाही मी. ते बरं असू द्या, आता आल्यावर कळलं की सगळं. तेव्हा विठ्ठला, काहीतरी कळू दे रे बाबा अजिंक्यबद्दल. मागल्या येण्यासारखं त्यांना काही त्रास तर झाला नसेल ना? उगाच कशाला काय मंगळ बोलताय?
नाना या की. दादा नाना उशीर केला लय. ए सुमन पाणी दे नाना. काय हो काय झालं? हे घ्या. आओ काय झालं? काय नाही. आम्ही गेलो होतो तिथं, चौकशी केली तर ते म्हणले अजून शोध सुरू आहे. आम्हाला काय समजलं की आम्ही तुम्हाला कळवतो म्हणले. आणि सुभेदार पण म्हणाले की आता परत इकडे बेळगावला येऊ नका म्हणून. परत येऊ नका म्हणजे? येऊ नका म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की इथं हेलपाटे घालून काय होणार आहे, तुम्हाला जे काय समजणार आहे ते दिल्लीतनं समजणार आहे, मग इथं येऊन काय करणार म्हणले. अरे देवा, आता कसं करायचं? आता काय दिल्लीला जायला लागतं का काय? काहीच कळालं. इतके दिवस झाले काय पत्ता लागला नाही. आता आपण तरी कुठं कुठं म्हणून आणि कसा शोध घ्यायचा? आणि दिल्लीत बी जाऊन काय हाताला लागेल याचा काय अंदाज नाही ग. पण दादा जाऊन तर यायलाच लागल ना. अरे तिथे जाऊन तरी काय होणार आहे जितू? तिथे जाऊन आपल्याला ती हेच म्हणणार आमचा शोध चालू आहे, आम्हाला काय समजलं की आम्ही तुम्हाला कळवतो, तुम्ही उगाच हेलपाटे. अरे आशाने कधी सापडायचं रे माझा आशा? पाणी पाणी घ्या. पाणी पाणी वहिनी तिने काय खाल्लं नव्हतं का? अहो कुठं काय, उगाच 4 घास खाते, ते काय अंगाला लागतंय वय? मी काय म्हणतो, आपण दवाखान्यात घेऊन जाऊ गेला. चल दवाखान्यात जाऊया. चल मला. बरे आहे मी. तू तर अजिबात बोल नको शितले. अगं असं करतात होय? अगं पोटात कवळा जीव आहे तुझा आणि असं वागतात होय? आणि चक्कर आली होती तर सांगायचं होतं. कुठं पडली असतीस, काय लागलं असतं तर आम्ही काय करायचं? सौर्या साखरान जरा आतनं. हा आणतो. ये लवकर. इधर बाळा साखर खा जरा. शितले बाळा, आम्हाला कळतंय का तुला किती वाईट वाटतंय ते, पण असं वागून चालेल का? शितले तू आधी उठ. चला आज चल, आज जाऊन थोडा वेळ पड, बरं वाटेल तुला. उगाच खाण्याची आबाळ करू नको. चल उठ, उठ म्हटलं ना. चल शितल्या. बघितलं ना काय अवस्था करून घेतली पोरीनं. पुन्हाच म्हणून ऐकत नाही. मला बी तिची अवस्था बघवणं झाली आता. एवढी आनंदात बागडणारी पोर माझी, पण काय होऊन बसले? आपण ना अजिंक्यना परत जाऊच नाही द्यायला पाहिजे होतं, तिथंच आपलं चुकलं. अगं आता मागचं उगाळून काय उपयोग आहे का? पण शीतलसाठी काळीच तुटतंय. आता हे सगळं विठ्ठलाच्याच हातात आहे. जे काय करणार ते तोच करेल. आपण तरी काय करणार? देवा पांडुरंगा,
माझ्या लेकीला हे सगळं सोसायचं बळ दे रे बाबा.